आदरणीय अजित तिजोरे सर. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि समोरील सर्व मान्यवरांना मी नमस्कार करतो. आणि आपण प्रश्नमंजुषा विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत. मगाशी गणपुले सर प्रास्ताविक करत होते तेव्हा त्यांनी प्रश्नमंजुषेविषयी बोलताना मला जे काही मुद्दे सांगायचे होते त्यातले बरेचसे मुद्दे त्यांनीच कव्हर करून टाकल्यामुळे आता मला नवीन काय सांगायचं असा जरा विचार करावा लागतोय. पण हरकत नाही, हे सर्व करत असताना 15वी ही राज्यस्तरीय परिषद आहे आणि या परिषदेच्या निमित्तानं दरवर्षी आपल्याकडे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. आणि मग या परिषदेला जर शिक्षक येत आहेत आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा आहे तर या आराखड्याच्या निमित्तानं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर शालेय शिक्षण, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर शालेय शिक्षण आणि NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांची पुस्तकं प्रकाशित झाली होती. आणि ही सर्व पुस्तकं किमान या परिषदेच्या निमित्तानं शिक्षक चाळतील हा एक उद्देश काळपांडे सरांच्या मनामध्ये होता. मग या निमित्तानं काय करता येईल असं सरांनी सुचवलं की आपण का नाही या निमित्तानं एक प्रश्नमंजुषा घ्यावी. आणि ती प्रश्नमंजुषा घेताना मात्र आपण जशा इतर प्रश्नमंजुषा घेतो तशा पद्धतीनं न घेता ती थोडीशी ओपन बुक टेस्ट, आता आपण सर्व शिक्षक आहोत, आकारिक मूल्यमापन आपण करतो, आकारिक मूल्यमापनाचं एक प्रमुख साधन हे ओपन बुक टेस्ट आहे. आणि सरांनी ते असं म्हटलं की आपण ही ओपन बुक टेस्ट ठेवूया. मग ही सर्व जी पुस्तकं होती ही सर्व पुस्तकं आपण गुगल ड्राईव्हवर अपलोड केली आणि त्यांची लिंक आपण समूहामध्ये शेअर केली. आणि या समूहामध्ये शेअर केल्यानंतर आपण असं सुचवलं की ज्यांना ही परीक्षा देण्याची इच्छा आहे त्यांनी गुगल लिंक भरावी. आणि गुगल लिंक भरल्यानंतर तिथे जी व्हॉट्सअप लिंक आहे त्या व्हॉट्सअप लिंकच्या द्वारे एका व्हॉट्सअप समूहात सामील व्हावं आणि तिथे दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं. तर अशा पद्धतीनं आपण ही प्रक्रिया राबवल्यानंतर जवळजवळ 1,500 लोक 2 व्हॉट्सअप समूहामध्ये सामील झाले. आणि त्यानंतर 15 सप्टेंबरला आपण हा व्हॉट्सअप समूह सुरू केला होता. त्यानंतर आपण त्यांना पुस्तक वाचण्यासाठी वेळ दिला आणि 15 डिसेंबर 2024 रोजी आपण ही परीक्षा घेतली. आता या प्रश्नमंजुषेसाठी 1,500 लोकांनी इच्छा व्यक्त केली होती. सरांची अशी अपेक्षा होती की साधारणतः 2,000 ते 2,500 लोक या प्रश्नमंजुषेत सहभागी होतील. मात्र जेव्हा ही प्रश्नमंजुषेची लिंक फिरवण्यात आली तर तब्बल 4,408 सदस्यांनी या प्रश्नमंजुषेमध्ये भाग घेतला. म्हणजे याचा अर्थ किमान एवढ्या लोकांनी तरी ही 6ची 6 पुस्तकं ही व्यवस्थित चाळली गेली. या परीक्षेसाठी आपण 2 माध्यमं ठेवली होती, मराठी माध्यम ठेवलं होतं, इंग्रजी माध्यम ठेवलं होतं. आणि या दोन्ही माध्यमांसाठी प्रत्येकी 25 प्रश्न आपण विचारले गेले होते. हे प्रश्न तयार केले होते डॉक्टर विकास गरड आणि डॉक्टर वृषाली देहाड्राय मॅडम यांनी. या दोघांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. जेव्हा 4,408 सदस्यांनी परीक्षा दिली, आता आमच्याकडे शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक आहेत डॉक्टर वसंत काळपांडे सर. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सदस्यांचं कौतुक करताना कधी थकत नाहीत. आणि दुसरे आमचे सहसंयोजक आहेत, कार्यक्रम प्रमुख पण आहेत, दत्ताजी बाळसराफ सर. हे मात्र स्थळ काळ न पाहता टीका करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तर या दोघांच्या मध्ये हे 2 टोकाची बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे आमच्या मुख्य सल्लागार बसंती रॉय मॅडम. कधी कौतुक तर कधी फटके. तर अशा पद्धतीनं आमचे शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक हे मोठे खुशीत होते. 4,408 सदस्यांनी भाग घेतलाय. राज्यस्तरीय आपण प्रश्नमंजुषा घेतली
आणि खुशीमध्ये ते दत्ताजी बाळसरामांकडे गेले, म्हणाले आपली राज्यस्तरीय जी प्रश्नमंजुषा झाली तिच्यामध्ये एवढे 4408 लोकांनी भाग घेतला. दत्ताभाऊ तिथेच म्हणाले, राज्यस्तरीय म्हणता खरं तुम्ही, पण आहे किती जिल्हे? मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे, याच्या व्यतिरिक्त आहात कुठे तुम्ही? असं म्हणाल्यानंतर आमचा योद्धा झाला घायाळ. ते नाराज झाले की असं काय झालं. मग हे नाराज झाले तर आपले शिक्षण विभागाचे प्रमुख आहेत योगेश कुदळे सर, आम्ही इथेच होतो त्या दिवशी, 1 तारखेची गोष्ट आहे ही. आणि मग योगेश कुदळे सर या परिषदेच्या तयारीमध्ये एवढे गुंतलेले होते, पण आमचे मुख्य समन्वयक थोडेसे नाराज होते. त्यांना म्हणाले चला आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊ. म्हणून ते हॉटेलामध्ये आम्ही तिघेजण गेलो. तर तिथे योगेश कुदळे सर एवढे या कार्यक्रमामध्ये बिझी, नियोजनामध्ये बिझी, की त्यांनी वेटरला बोलावलं आणि काय मागवायचं हे कळेना त्यांना. ते म्हणाले ओला. तो वेटर आपला बघत बसला, नाही ओला काय, तो कार्यक्रम पत्रिकाला. तर अशा पद्धतीने एवढे परिषदेमध्ये ही सर्व मंडळी गुंगून गेली होती. मी सरांना म्हणालो, सर काळजी करू नका, ही राज्यस्तरीय प्रश्नमंजुषाच आहे, आपण या सर्वांचं जरा वर्गीकरण करूया. आणि जेव्हा आम्ही याचं वर्गीकरण करायला घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नाही की ज्या जिल्ह्यामधून या प्रश्नमंजुषेमध्ये सदस्यांनी सहभाग घेतला नाही. अगदी मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत सर्व जिल्ह्यातल्या सदस्यांचा यामध्ये सहभाग आहे. आणि जेव्हा हे सर्व मी करत होतो याच्यासाठी मी काय केलं होतं, जी एक्सेल शीट होती त्या एक्सेल शीट्समध्ये मुंबईपासून मी सुरुवात केली. मुंबई जेव्हा सिलेक्ट केला, कंट्रोल फिल्टर लावल्यानंतर जेव्हा मुंबई सिलेक्ट केला तेव्हा मुंबईचे सर्व सदस्य निवडले, ते तिथे नोंदवले आणि डिलीट मारले. तर असं करत करत मी सर्व जिल्हे भरत गडचिरोलीपर्यंत आलो. गडचिरोलीचे जे 18 सदस्य आहेत ते मी डिलीट मारले. आता मला वाटलं माझी एक्सेल शीट रिकामी झाली, पण ते डिलीट मारल्यानंतर परत काही सदस्य वर आले. आणि मग वर आल्यानंतर मग मला थोडंसं टेन्शन आलं, कारण काळपांडे सरांकडे मला ती पीपीटी पाठवायची होती आणि काळपांडे सरांनी हे सर्व नंबरची नक्कीच बेरीज केली असती आणि ती बेरीज मात्र काही 4408 भरली नसती. आणि मग मला थोडीशी धास्ती वाटायला लागली की आता हे नेमकं झालंय काय. म्हणून मी सहज तो जिल्हा चेक करायला घेतला तर एका जिल्ह्याच्या ठिकाणी नाव लिहिलं होतं गजानन, एका ठिकाणी लिहिलेलं होतं राहुल, एका ठिकाणी होतं नामी, एका ठिकाणी होतं मामी. मग माझ्या लक्षात आलं की अरे हे काहीतरी थोडीशी गडबड झालेली दिसते. आणि मग ही गडबड झाली आहे म्हणून मी फोन नंबर जरा चेक करायला गेलो तर तिथे फोन नंबर देखील व्यवस्थित नव्हते. 2 फोन नंबर होते, ते होते नॉट रिचेबल. आता मग याच्यामध्ये ही गोष्ट ध्यानात आली म्हणून मग मी ते 4 जे आहेत ते डिलीट मारले. म्हटलं सरांना सांगता येईल की ही 4 अशीच कोणीतरी भरलेली आहेत, त्याच्यामुळे ती 4 डिलीट केल्यानंतर मग परत अजून 10 नावं वरती आली आणि त्या 10 नावामधली 9 नावं ही सिल्वासा दादरा नगर हवेलीची होती आणि एक कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातलं होतं. म्हणजे ही केवळ राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा नव्हती तर ती दादरा नगर हवेली कर्नाटकापर्यंत ही पसरलेली आहे. आता एवढंच नाही, या परिषदेच्या निमित्तानं आत्ताही मला वाटतं सिल्वासाचे 9 लोक या ठिकाणी या परिषदेला उपस्थित आहेत, वरती ते बसलेले आहेत. थोडक्यात ही परिषद राज्यस्तराकडून राष्ट्रीय स्तराकडे वाटचाल करू लागलेली आहे असं मला या निमित्तानं नक्कीच वाटतं. आणि मला सांगायला आनंद होतो की शिक्षण विकास मंचचा जो फेसबुक समूह आहे त्या फेसबुक समूहामध्ये 10 देशातील सदस्य आहेत. त्याच्यामुळे काही दिवसांनी, काही वर्षांनी याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद जर घडून आली तर त्यात काही फारसं नवल मला वाटणार नाही. तर हे जिल्हानिहाय स्पर्धकांची यादी आहे. याच्यानंतर आपण प्रश्नमंजुषेचा निकाल घोषित केला. आता ओपन बुक टेस्ट होती. ओपन बुक टेस्ट असल्या कारणानं अशी अपेक्षा होती की मोठ्या प्रमाणावरती लोकांना पैकीच्या पैकी गुण मिळतील, परंतु तसं काही झालं नाही. खूप कमी लोकांना पैकीच्या पैकी गुण मिळाले.
जे पैकीच्या पैकी गुण मिळाले होते त्यासाठी सरांनी सूचना दिली होती की गुण पैकीच्या पैकी जरी मिळाले तरी त्यांचे प्रतिसाद किती आहेत ते चेक करा आणि त्या प्रतिसादानुसार आपल्याला तो निकाल बनवावा लागेल. आणि म्हणून जेव्हा आम्ही तो प्रतिसाद चेक करायला घेतला, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की सकाळी 10 वाजता एक नाव, आता मी नाव ते सांगणार नाहीये, गरज पण नाहीये त्याची, मुलाचं नाव असावं असं वाटतं. त्या मुलाच्या नावानं परीक्षा दिली गेली, 9 मार्क होते. त्याच्यानंतर अजून दुपारी एक मुलीच्या नावानं परीक्षा दिली गेली, कदाचित मुलगी असेल किंवा मिसेस असेल, तिथे 17 मार्क त्यांना मिळाले. त्याच्यानंतर अजून दुपारनंतर 3-3:30च्या सुमारास अजून एक परीक्षा दिली गेली, तिथेही एका मुलीचंच नाव असेल किंवा मिसेसचं नाव असेल, तिथे 24 मार्क मिळाले. आणि रात्री उशिरा अजून एक पेपर देण्यात आला, तो पेपर त्यांच्या मूळ नावानं होता आणि त्यामध्ये मात्र 25 पैकी 25 गुण होते. तर अशी ही घटना, अशी ही उदाहरणं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाले. सगळे जगभरातील शिक्षक हे AI भीतीनं धास्तावलेले आहेत, पण मला असं वाटतं की जर AI आपल्या महाराष्ट्रात आलं तर त्या AIला आपल्याकडूनच गंडा बांधून घ्यावा लागेल, नाहीतर आपली लोक त्याला गंडा घातल्याशिवाय राहणार नाहीत असं मला नक्की वाटतं. जेव्हा या प्रश्नमंजुषेचं विश्लेषण आपण करतो तेव्हा ही प्रश्नमंजुषा सर्वांसाठी खुली होती. आपण 3च प्रमुख भाग केले होते, शिक्षक, विद्यार्थी आणि इतर मध्ये मात्र सर्व खुले होते. तर त्यांच्यापैकी किती जणांनी कशा पद्धतीनं तो रिस्पॉन्स दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. जवळजवळ 90% हे शिक्षक होते, त्यामध्ये 4.5% हे विद्यार्थी होते. त्याच्यानंतर इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम या दोन्ही माध्यमातून आपण ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेमध्ये जवळजवळ 11% हे इंग्रजी माध्यमाचे होते आणि 89% हे मराठी माध्यमाचे होते. हे विशेष. आता त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो, आपण सर्व शिक्षक आहोत, आपल्याला बऱ्याचदा हा प्रश्नपत्रिका सोडवताना किंवा पेपर घेत असताना जाणवणारा प्रश्न आहे की हा पेपर अवघड असतो. पेपर अवघड असतो म्हणजे नेमकं काय असतं, तर ते नेमकं मोजायचं कसं. तर हे देखील करत असताना, हा विचार करत असताना काळपांडे सरांनीच पुन्हा एकदा मला सुचवलं की मापनपट्टीचा तुम्ही वापर करत जा. मापनपट्टीच्या आधारे तुम्हाला तो प्रश्न अवघड आहे की सोपा आहे याचा निर्णय घेणं सोपं जाईल. आणि मग मी सरांनाच विचारलं, तुम्हीच सांगा त्या कशा पद्धतीनं करायचं. तर सरांनी मला ते ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आपण 0 ते 1 ही मापनपट्टी तयार केली. 0 याचा अर्थ अत्यंत सोपा आणि 1 याचा अर्थ अत्यंत अवघड. अशा पद्धतीने ही मापनपट्टी तयार करून त्या 25 प्रश्नांचं आपण विश्लेषण केलेलं आहे. आणि हे विश्लेषण करत असताना ती मापनपट्टीच्या आधारे, आता इथे जर आपण हे पहिला पाहिला तर या पहिल्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 45% लोकांचं योग्य अचूक उत्तर आलेलं आहे. याचा अर्थ 55% लोकांना ते उत्तर जमलेलं नाही. या 55ला जर आपण 100 भाग लावला, ते जे उत्तर येईल ती त्याची काठिण्य पातळी. अशा पद्धतीनं सर्व 25च्या 25 प्रश्नांचं आपण या PPT मध्ये विश्लेषण केलेलं आहे. आणि हे जे विश्लेषण आहे हे PPT आपण परिषद संपल्यानंतर गुगल ड्राईव्हवर अपलोड करणार आहोत. फक्त ही PPTच नाही तर या परिषदेमध्ये जे काही सादरीकरण केलं जाणार आहे ते सर्व डॉक्युमेंटेशन आपण गुगल ड्राईव्हवर अपलोड करणार आहोत. आणि ते अपलोड केलेलं जे साहित्य आहे ते नंतर आपण समूहामध्ये सर्वांना खुलं करणार आहोत. जाता जाता मी एवढंच सांगेल की जेव्हा हे सर्व वर्गीकरण आपण केलं तेव्हा त्याच्यामध्ये सोपे प्रश्न जेव्हा पाहिले तेव्हा 8 सोपे प्रश्न निघाले. सोपे प्रश्न म्हणजे ज्यांचा स्कोर 0 पासून 0.25 पर्यंत आहे असे सोपे प्रश्न आपण वर्गीकरणात घेतले. ते 8 प्रश्न होते. आणि या 8 प्रश्नामध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण बऱ्याचदा म्हणतो की MCQची रचना करताना ती कशी करावी, बहुपर्यायी प्रश्नांची रचना कशी करावी.
तर याचं एक उत्तम उदाहरण इथे आपल्याला दिसतं की बऱ्याचदा आपण बोलतो की सर्व वरीलपैकी सर्व किंवा यापैकी नाही, हे शक्यतो आपण पर्याय तिथे देऊ नये. त्याचं कारण असं की विद्यार्थी बाय डिफॉल्ट ते प्रश्न निवडतात. विद्यार्थीच नाही तर शिक्षक देखील तसंच करतात. आणि या ठिकाणी यापैकी सर्व ह्या प्रश्नाची उत्तरं ही अत्यंत सर्व म्हणजे जवळजवळ 90% लोकांना त्या प्रश्नाची उत्तरं आलेली आहेत, म्हणून ते सोप्यामध्ये गेलेले आहेत. मध्यम 11 आणि अवघड 6. अवघडांचा विचार करता ज्या काही संस्थात्मक रचना आहेत, म्हणजे शिक्षक प्रशिक्षण कोण घेईल, परीक्षा कोण घेईल, त्याच्यानंतर शिक्षकांसाठी मानकं कोण तयार करेल, यासारख्या संस्था, ह्या संस्था कोणत्या आहेत याविषयीची माहिती बऱ्याचशा शिक्षकांना अजूनही नाही आहे. हे या प्रश्नमंजुषेच्या निमित्तानं लक्षात आलं. आता ही गुणनिहाय स्पर्धकांची आपण वर्गवारी केलेली आहे आणि या वर्गवारीचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल का एक परफेक्ट बेल शेप आकार या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला दिसतो. मला या निमित्तानं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.